आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. मुंबईला गेलेलं चक्रीवादळ 2 दिवसात आवडी पॅलेसवर धडकणार आहे. तेव्हा सर्वांनी सावधान, कोणीही घरातून बाहेर येऊ नका, सुरक्षित राहा. माझं काय व्हायचे होऊन दे, ठीक आहे. तर या निमित्तानं आवडी यायच्या अगोदर आपण जरा चांगलं तुम्ही बी खावा आणि मी बी खातो. आज आपण अख्खा मसूर करणार आहोत. अख्खा मसूरला अनेक ठिकाणी नावं आहेत. कामेरीचा अख्खा मसूर वगैरे, आपण आवडी पॅलेसचा अख्खा मसूर म्हणून, ठीक आहे. पहा, आपण याच्यामध्ये वाटीला कमी असं अख्खा मसूर घेतलेला आहे निवडून, ठीक आहे. इतर भाज्यापेक्षा या अख्खा मसूरला जरा कांद्यांचं प्रमाण थोडं जास्त लागतं, म्हणून 4-5 कांदे घेतलेले आहेत. आणि एक छोटे 2 टोमॅटो घेतलेत, एक घेतला तरी चालतो. आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करणार आहोत मिक्सरवर, ठीक आहे. त्यानंतर 2 पेस्ट करणार आहोत, त्यातली कांदा टोमॅटोची पेस्ट आहे. त्यानंतर आपण आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे सोलून, ह्याची देखील आपण पेस्ट, या दोन्ही पेस्ट वेगवेगळ्या भांड्यात काढायच्या आहेत. त्यानंतर आहे तमालपत्री, त्यातली थोडीच घेणार आहोत, 1-2 पान. तमालपत्री बरोबर आपल्याला लागणार आहे हिंग पूड. त्याचबरोबर ह्या अख्खा मसूरसाठी घरातलं तिखट चालत नाही, त्याला बुक्का लागतो. म्हणजे ह्या पद्धतीनं ही चिली, ओके, आपण बुक्का वापरणार आहोत. चवीनुसार नमक देखील वापरणार आहोत. तेल ह्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. 1 भांडं शिजवण्यासाठी आहे. अख्खा मसूर कुकरवर शिजवला तरी चालतो, भले रात्रभर भिजवत ठेवला तरी चालतो, आपल्या सोयीनं. आणि हे दुसरं पातेलं घेतलेलं आहे. ते शिजलेलं अख्खा मसूर शिजल्यानंतर ह्याचं काही जी पाणी असेल ते ह्या दुसऱ्या भांड्यात, पुन्हा हेच पाणी आपण वापरणार आहोत, ठीक आहे. या भांड्यामध्ये, या कढईमध्ये आपण अख्खा मसूर करणार आहोत. पेस्ट करण्यासाठी कुकर आहे आणि कुकरचं भांडं घेतलेलं आहे. आणि पाणी काय, घागर आपली जवळच आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे साहित्य घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण अख्खा मसूर या पातेल्यामध्ये 10-15 मिनिटं शिजतोवर आपण कांदा चिरून घेणार आहोत, टोमॅटो चिरून घेणार आहोत, लसूण सोलून घेणार आहोत, आणि काय किरकोळ पेस्ट करून घेणार आहोत, कोथिंबीर आपण चिरणार आहोत. अशी बरीच कामं आपल्याला ह्या अख्खा मसूरसाठी करायची आहे. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो, तोपर्यंत थांबूया आपण, ओके. अशा प्रकारे आपला अख्खा मसूर शिजत आलेला आहे. तोपर्यंत आपण घेतलेले 4-5 कांदे चिरलेले आहेत. या ठिकाणी टोमॅटो चिरून घेतलेला आहे. ह्याची आपण ह्या मोठ्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार आहोत. गरज लागली तर पाणी घालायचं, नसेल तर आमच्या ह्याच्यावर होतं, ओके, ठीक आहे. त्यानंतर आपण हे लसूण आणि आल्याचे तुकडे करून घेतले. ह्या भांड्यामध्ये आपण लसूण आणि आल्याची पेस्ट करणार आहोत. आणि तुम्हाला माहितीच आहे, हिंगपूड वापरणार आहोत, बुक्का वापरणार आहोत, शिवाय तेल आहे, नमक आहे आणि तमालपत्र आहे. प्रत्यक्ष रेसिपी करत असताना हे देखील तुम्हाला दाखवलं जाईल. आता फक्त चिराचिरी झालेले आपला अख्खा मसूर शिजलेला आहे. आता लगेच आपण थोडा गॅस बंद करूया आणि हे पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया, कारण आपल्याला हेच पाणी पुन्हा वापरायचं आहे. गरज भासल्यास दुसरं पाणी देखील आपल्याला घ्यायला काय हरकत नाही. पहा, अशा प्रकारे मी ह्या दुसऱ्या भांड्यात हे पाणी काढलेलं आहे. पण त्या अगोदर मी धुवून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, दुकानातून आणलेली कुठलीही कडधान्ये करण्यापूर्वी जरा स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यावर पावडर वगैरे किंवा किडं ठोस असतात, ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाणी काढलेलं आहे. आता प्रत्यक्ष रेसिपी करायच्या अगोदर मला चपाती देखील पाहिजेत ना. आपण हॉटेलमध्ये
हॉटेलमध्ये तुमच्या आवडीनुसार रोटी बिटी मिळते, पण आता घरगुती अख्खा मसूर आहे, त्यामुळे मी लाटा देखील मळून ठेवलेला आहे बघा. ओके, आता आपण थोडा वेळ थांबूया, प्रत्यक्ष रेसिपी पाहूया आणि एकदा इकडं अख्खा मसूर शिजू दे, इकडं आपण चपात्या लाटूया. ओके, थांबूया जरा. अशा प्रकारे शिजलेला अख्खा मसूर तुम्हाला दाखवत आहे, कारण पूर्ण रेसिपी बघायच्या अगोदर तुम्हाला हे असं असतं हे बघितलं तर त्याचं पुन्हा तुम्हाला ओढ लागणार आहे. तर अशा प्रकारे अजून एक 5 मिनटं त्याचं थोडं पाणी आटवलं की तुम्हाला रबरबीत झालेला अख्खा मसूर दिसेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. या जेवायला घ्या म्हणा महादेव.